ज्या विविध विषयांवर गेली अनेक दिवस सखोल अभ्यास करून ज्यांनी अगदी थोडक्यात या ठिकाणी संक्षिप्त सादरीकरण केलं ते सारेच सन्माननीय सादरकर्ते वैजनाथराव शिंदेजी, वेंकटराव बेदरेजी, ललितभाई शहाजी, अनेकांची नावं घेता येतील पण वेळ खूप झालेला आहे आणि समारोपाचं भाषण मी करतोय. त्यामुळं उपस्थित लातूरातील सारे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, दयानंद शिक्षण संस्था आणि विवेकानंद संस्कार संस्था यांचे मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो की त्याने एक आगळ्या वेगळ्या विषयाला आज स्पर्श केलेला आहे. लातूरच्या जडणघडणीमध्ये लातूरकरांचं योगदान असावं हा हेतू उराशी बाळगून आजची ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी सादर केलेली आहे. 1947 ते 2047 75 वर्षामध्ये आपण काय केलं, कुठे आलो आणि आता 25 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आणि कुठे जायचं आहे हा साधारणतः विचार त्यांनी आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून संजय पांडेजी असतील, रमेश बियानीजी असतील, लक्ष्मी रमण लाहोटीजी असतील, प्रदीप ननंदकरजी असतील आणि त्यांचे इतर सारे सहकारी यांनी ही संकल्पना साकारण्याचा विचार मांडला आणि ते अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी आज लातूर पुढं 2047साठी लातूर कसं असावं हे आपण ठेवलं. आणि म्हणून लातूरकरांना माझी अशी विनंती आहे की हा जो काही प्रयत्न त्यांनी केलेला आहे आयोजकांनी आणि सादरकर्त्यांनी, त्यांच्यासाठी टाळ्याचा गजर झाला पाहिजे. नाही तर असं कोण करतं? लातूरसाठी काहीतरी करावं याची जाण असणारे हे सगळे आमचे सहकारी आहेत आणि सातत्यानं यांचा हा प्रयत्न असतो की काहीतरी नवं आपण साकारलं पाहिजे. आणि खरंच सगळ्याच सादरकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो की वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले. आणि इथं अनेक म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय इथं आहे, लातूर शहर महानगरपालिका इथं आहे, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय इथं आहे आणि लोकप्रतिनिधी इथं आहे. आणि यांच्यासमोर हे जे काही विचार आपण या ठिकाणी मांडले, लातूरचा आराखडा जेव्हा हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित करतील, हा जो कागद आहे किंवा हा जो ग्रंथ आहे किंवा हा जो रिपोर्ट आहे हा नक्कीच याला उपयोगी पडेल याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आणि म्हणून लातूर शहर महानगरपालिकेला आता त्यांचा विकास आराखडा तयार करायचा आहे आणि आता तो विकास आराखडा आपण आता नुकतंच तयार करणार आहात. त्यामुळं तो निश्चितच 25 वर्षाचा असावा आणि मग तो विकास आराखडा देखील लातूर 2047 असाच तो विकास आराखडा असावा हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पण आपले बाबासाहेब मनोरेजी, आपण इथं आलात आणि तुम्ही अगदी म्हणजे 2047ची चर्चा इथं सुरू आहे पण तुम्ही 2 दिवस आणि 47 तासात काय करायचं याचा सुतोवाच या ठिकाणी आमच्या लातूरकरांच्या समोर केलेला आहे.
आणि शेवटी ज्या अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यापुढं काय आव्हानं आहेत हे त्यांनी थोडक्यात इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला खात्री आहे की हा जो काही पेपर तुम्ही या ठिकाणी तयार केला आहे त्याचा नक्कीच शासनाला उपयोग होईल, जिल्ह्याला उपयोग होईल, शहराला उपयोग होईल आणि एक चांगलं लातूर आपल्याला जे विकसित करायचं आहे ते कसं करता येईल याच्यामध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. पाणी, पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार उद्योग, महिला, ज्येष्ठ नागरिक, वाहतूक, रस्ते, नगररचना, कायदा व सुव्यवस्था. खरं म्हणजे आपण अनेकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि त्यातून एक बाब प्रकर्षानं जी जाणवली की लातूरची जी संस्कृती आहे, लातूरचं जे कल्चर आहे हे आगळं वेगळं आहे. अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून म्हणजे लातूरला हे स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य अगोदर मिळालं पण लातूरला नंतर मिळालं कारण आपण निजाम राजवटीत होतो. त्यामुळं तो एक इतिहास आपल्याला अवगत आहे आणि म्हणून ब्रिटिश राजवट आणि निजाम राजवट याच्यामधला जो काही फरक आहे, अंतर आहे, ती लातूरच्या इतिहासाची एक बाब ही आपल्याला विसरून चालता येणार नाही. आणि म्हणून त्या काळापासून म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि मग भारताचं स्वातंत्र्य तिथून हा जो काही प्रवास आपण सुरू केलेला आहे आणि आजवर जी प्रगती आपण केलेली आहे, मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी, प्रशासनानं, नागरिकांनी योग्य दिशेनं पावलं उचललेली आहेत आजवर. म्हणूनच आज आपण जिथे आहोत तिथं आहोत हे देखील मला प्रामुख्यानं इथं मांडलं पाहिजे. कारण आज लातूरमध्ये जी संस्कृती इथं रूढ झाली तर ती संस्कृती ही आगळी वेगळी आहे. इथं अनेक अधिकारी इथं आहेत आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपासून आदरणीय शिवराज पाटील साहेबांपासून, कारण हाच काळ मला तरी माहिती आहे, याच्या अगोदरचा आदरणीय केशवराव सोनवणे जी असतील, आदरणीय माणिकराव सोनवणे जी असतील, त्यांचा काळ मी ऐकून आहे. म्हणजे त्याचा अनुभव काय मला तसा थेट राहिलेला नाही. पण त्याही नेत्यांनी आणि त्याच्या म्हणजे चंद्रशेखर दादा वाजपेयी असतील तर त्या नेत्यांनी आणि मग अलीकडच्या काळामध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, जे साधारणतः सत्ता पक्षामध्ये होते, आपण असं म्हणूया. कारण शेवटी सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांचंही योगदान हे तितकंच महत्त्वाचं असतं, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. कारण स्वातंत्र्यापासनं आजवर लातूरकरांनी जे लोकप्रतिनिधी निवडले, अपवाद काही आहेत, पण जे लोकप्रतिनिधी निवडले त्यांनी साधारणतः लातूरकरांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. लातूरमध्ये एक पारदर्शक व्यवस्था कशी निर्माण होईल हाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. आणि साधारणतः हस्तक्षेप कधीच कुठला असतो म्हणजे राजकीय हस्तक्षेप म्हणजे आता नमन गोयल आज इथं 7-8 महिन्यापासून आहे. आज माझी त्यांची पहिली भेट होते आणि मला खरंच त्यांना पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आनंद होतो आहे की असे आपल्या भारतातले, राजस्थानमधून ते येतात, आज ते महाराष्ट्राच्या काडरमध्ये ते सेवा देत आहेत आणि लातूरमध्ये त्यांनी त्या सेवेची आज सुरुवात केलेली आहे. अगदी थोडक्यात त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, पण अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण जे विचार व्यक्त केलेले आहेत यातूनच आपल्याला असं लक्षात येतं की नमन गोयल यांचं देखील भवितव्य हे उज्ज्वल आहे, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगितलं पाहिजे. आमचे मनोहरे आहेत, आमचे देवरे आहेत, कधीच यांना आमचा फोन जात नाही. म्हणजे त्यांना असं वाटत असेल की कसा आम्हाला फोन येत नाही यांचा, कारण ही संस्कृती लातूरची, लातूरच्या लोकांनी निर्माण केलेली ही संस्कृती आहे. आणि म्हणून जसं व्यापारामध्ये हस्तक्षेप नाही, उद्योगामध्ये हस्तक्षेप नाही,
तसाच प्रशासनामध्ये देखील हस्तक्षेप नाही. आणि मग अलीकडच्या काळामध्येच अधूनमधून मला त्यांना फोन करावे लागतात. त्याचंही कारण असं आहे की लातूरमध्ये जेव्हा जळगावहून फोन येतो, जेव्हा परळीहून फोन येतो, लातूरमध्ये आता ते लातूरला आपण अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण सगळ्यांनीच अधिकाऱ्यांनी यावं, त्यांनी चांगलं काम करावं, लोकांची सेवा करावी, ज्या राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत त्या राबवाव्यात आणि विकास हा आपल्याला जलद गतीनं लोकांपर्यंत कसा पोचवता येईल यासाठी प्रयत्न करावेत. आणि म्हणून नाईलाजानं मला जेव्हा इतर हस्तक्षेप होतात, मग पुन्हा मला म्हणजे विनंती वजा सूचना ही त्यांना करावी लागते. कारण लातूरचं वातावरण बिघडू नये याचीसुद्धा दक्षता मी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे देखील म्हणजे आपल्या कामाचा एक भाग आहे. आपण काही करत नाही, पण दुसरा जर काही करायला लागला आणि आपण जर त्याला रोखलं नाही किंवा आपण जर त्याला विचारलं नाही तर मग आहे ती घडी विस्कटायला फार वेळ लागत नाही. हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमचं सातत्यानं म्हणजे लोकप्रतिनिधींनी लोकांचं जेव्हा प्रतिनिधित्व आपण करतो तेव्हा लोकांना काय अभिप्रेत आहे तशा प्रकारे आपण आपलं धोरण आखलं पाहिजे, तशा प्रकारे आपण आपली पावलं उचलली पाहिजेत. खरं म्हणजे आज अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. 2047 साली लातूर कसं असेल याबाबत आज या ठिकाणी विचार व्यक्त करण्यात आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्याला 2047पर्यंत आपण आपल्यापैकी अनेक लोक राहतील म्हणजे अशी सुद्धा चर्चा तुम्ही या ठिकाणी केली. पण आता जगामध्ये संशोधन सुरू झालेलं आहे की 100 वर्षापेक्षा सुद्धा अधिक काळ आपल्याला जगता येतं. आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण तसे बदल केले तर आता 100 वर्षापेक्षा अधिक काळ मनुष्याला जगता येतं असं संशोधन आता आलेलं आहे. आणि म्हणून त्याचीसुद्धा चर्चा लातूरमध्ये झाली पाहिजे. कारण 2047मध्ये म्हणजे आपण किती आनंदी आहोत हे देखील महत्त्वाचं आहे. सारखंच धावपळ करायची आणि सारखंच काहीतरी प्रयत्न करत राहायचे याच्याही पेक्षा हे लातूर वाढलं पाहिजे, विकसित झालं पाहिजे हे ठीक आहे. पण हे सगळं करत असताना आपल्याला आनंद मिळतोय की नाही हे देखील महत्त्वाचं आहे. आता जगामध्ये अनेक देश जसं तुम्ही आता पोल्युशन इंडेक्स आपण जे पाहतो तर हॅपीनेस कोशंट काय असला पाहिजे म्हणजे एखाद्या जीवनामध्ये आपल्याला शहरामध्ये राहून आपल्याला आनंद मिळतो की नाही. आणि मला असं वाटतं की लातूर महाराष्ट्रातल्या काही मोजक्या शहरांपैकी असावं जिथं लातूरच्या नागरिकांना इथं वास्तव्य केल्यानंतर त्यांना आनंद मिळतो हे मला प्रामुख्याने इथं सांगितलं पाहिजे. आणि हे टिकवलं पाहिजे, हे वाढवलं पाहिजे. लातूर प्रगत झालं पाहिजे का? झालं पाहिजे. पण लातूर किती प्रगत झालं पाहिजे? लातूरचं लातूरपण हरवून प्रगती मिळवणं हे आपल्याला मान्य आहे का? आणि म्हणून लातूरचं लातूरपण हे टिकवून आपल्याला लातूरला प्रगतीच्या मार्गावर न्यावं लागेल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आज इथं उद्योग आले पाहिजेत. आम्ही शासनाला अनेक वेळेला म्हणजे आमचंही सरकार असताना आणि आत्ताही उद्योग लातूरला किंवा मराठवाड्यामध्ये जिथं पाण्याची टंचाई आहे तिथं उद्योग जे आपण वळवले पाहिजेत त्याचा देखील विचार झाला पाहिजे. ज्या उद्योगाला पाणी फार कमी लागतं असे उद्योग जर आपल्याला लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या भागामध्ये वळवता आले तर आज जी मुंबई, ठाणा, नवी मुंबई, पुणे, नाशिक इथंच जी गर्दी होते ते उद्योग इथे येतील. त्या उद्योगांना दळणवळणाची व्यवस्था लागते. रेल्वे तर आपण केली आहे, विमानतळ आहे, विमानतळामध्ये
अडचण होती ती देखील आता आपण दूर केलेली आहे. आणि मला आशा आहे की केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या उडान योजनेअंतर्गत इथं देखील हवाई दळणवळण लवकरच सुरू होईल, जेणेकरून लातूरहून आपल्याला मुंबईला, पुण्याला, औरंगाबादला, दिल्लीला, हैदराबादला, तिरुपतीला, शिर्डीला जाता यावं, अशा देखील व्यवस्था लातूरमध्ये निर्माण होतील. अशा तऱ्हेनं पावलं उचलण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मी अनेक उद्योजकांना भेटलो, लातूरमध्ये गुंतवणूक करा. जेव्हा आम्ही त्यांना असं विचारणा केली तेव्हा ते आम्हाला असं नेहमी म्हणत की लातूरला यायचं कसं, रेल्वे आहे, विमानतळ आहे, पण विमानसेवा नाही. आणि म्हणून ती विमानसेवा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आपले प्रयत्न एवढ्यासाठीच आहेत तर एखाद्या उद्योजकाला सकाळी यावं, फॅक्टरीला भेट द्यावी, बैठक घ्यावी आणि संध्याकाळी परत मग दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, मुंबईला जाता यावं, अशी व्यवस्था इथं लातूरमध्ये झाली पाहिजे. लातूरमध्ये जे लेबर आहे हे उपलब्ध आहे आणि ते कमी दरामध्ये उपलब्ध होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद इथं जे काही लेबर उपलब्ध आहे कदाचित त्याच्यापेक्षा कितीतरी कमी किमतीमध्ये, दरामध्ये आपल्याला इथं मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. आणि ते मनुष्यबळ जे तयार करायचं आहे, त्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, त्या ज्या काही शाळा, कॉलेज आहेत, विद्यापीठं आहेत, त्यांनी ते मनुष्यबळ तयार करण्याची आवश्यकता. आता अगरवाल यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या दुकानामध्ये कम्प्युटर ऑपरेटर जर हवा असेल तर मिळत नाही, विशालनी. ते खरं आहे. आणि मग लातूरची जशी तुम्ही हा जो काही कागद तुम्ही इथं सादर केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला हेही लक्षात येतं की लातूरला मनुष्यबळाची गरज नेमकी कोणती आहे आणि त्या मनुष्यबळाची निर्मिती आपल्याला लातूरमध्ये ही करावी लागेल. लातूरमधनं आता डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, CA हे तर होतातच, पण आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मागणी कशाची आहे ही मागणी लक्षात घेऊन आपल्याला ते मनुष्यबळ इथं तयार करावं लागेल. आणि ते मनुष्यबळ तयार केल्यानंतर निश्चितच मला असं वाटतं की अशा उद्योगांना मग इथं आपल्याला आकर्षित करता येईल, जेणेकरून उद्योग इथे उभे राहतील, मनुष्यबळ इथं उपलब्ध राहील आणि लातूरची GDP याची आत्ता चर्चा आपण केली त्याच्यामध्ये वृद्धी होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होईल. हे देखील आपल्याला या निमित्तानं, या चर्चेतून मला असं वाटतं की आपल्याला याचा उपयोग त्या दृष्टिकोनातून सुद्धा करता आला पाहिजे, हे मला मुद्दामून सांगितलं पाहिजे. आता सोशल लाईफ काय लातूरची, आपण म्हणतो इथं BPO झाला पाहिजे, आपण म्हणतो इथं IT पार्क झाला पाहिजे, झालाच पाहिजे. पण BPOमध्ये, IT पार्कमध्ये जे तरुण तरुणी काम करतात त्यांचं जे आयुष्य आहे, म्हणजे काम संपल्यानंतर त्यांना जे काही सामाजिक जीवन त्यांना जे अभिप्रेत आहे ते लातूरमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि एका रात्रीत होणार नाही, त्याला अवधी लागेल. म्हणजे म्हणूनच ते 2047चे पुन्हा 5-5 वर्षाचे टप्पे तुम्हाला निर्माण करावे लागतील की पहिल्या 5 वर्षात काय करायचं, 10 वर्षात, 15 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षात, अशा प्रकारे आपल्याला हे सारं या ठिकाणी करावं लागेल. आणि मला असं वाटतं की या सगळ्या उद्योगांसाठी, या गुंतवणुकींसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर, प्रकाश कासट यांनी सांगितलं, जी औद्योगिक वसाहत आपली आहे तिथं तुम्ही रहिवास आणि वाणिज्य याची परवानगी द्या. खरं म्हणजे आता नमन गोयलजी इथं आहेत, त्यांनी देखील याचा हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, आपल्याला उद्योग विभागाला देखील या संदर्भामध्ये चर्चा करून, जसं ते म्हणाले, तुम्ही म्हणालात SEZ जो शैक्षणिक कारणासाठी तुम्हाला हवा आहे, आणि मग ही जी काही औद्योगिक वसाहत आहे ते तुमचं मिनी कोटा होऊ शकतं. तुम्ही त्याला वाणिज्य आणि रहिवास आणि सेवा या क्षेत्रामध्ये जर त्याला आपल्याला परिवर्तित करता आलं तर रस्ते चांगले आहेत, विजेचा पुरवठा आहे, शहराच्या जवळ आहे, जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी आहे, म्हणजे सगळंच कायदा सुव्यवस्था वगैरे सगळं तिथं काही अडचण नाही, पाणी पुरवठा आहे. त्यामुळं तिथं देखील आपल्याला या सगळ्या मिक्स्ड यूज डेव्हलपमेंट आपल्याला तिथं करता येऊ शकते, शहराच्या जवळ आहे. आणि मग आता लातूरचा जर विस्तार होत असेल तर मग
आपल्याला खरं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याच्यामध्ये लक्ष द्यावं लागेल की माळरान कुठं आहे. कारण बागायती जमिनीवर तर तुम्हाला हे सगळं करता येणार नाही, कारण शेतीसुद्धा महत्त्वाचीच आहे. आणि मग माळरान जमिनीवर ज्या गावांमध्ये माळरान जमिनी आहेत, मग त्या लातूर तालुक्यातच नाही, मग रेणापूर तालुक्यात, औसा तालुक्यात अशा ठिकाणी देखील आपल्याला हे सगळं करावं लागेल. आता एवढे राष्ट्रीय महामार्गांचं जाळं आपल्या या लातूर जिल्ह्यातनं आता विणलं जात आहे की जिल्ह्यातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आता तुम्हाला औद्योगिक वसाहती उभ्या करता येतील. कारण हे जे राष्ट्रीय महामार्गाचं जाळं आता उभं राहत आहे, मला असं वाटतं की एकदा हे रस्ते झाल्यानंतर अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही जिल्ह्यातल्या कुठल्याही अशा मध्यवर्ती ठिकाणाहून जिल्ह्याच्या मुख्यालयापर्यंत येऊ शकाल अशी व्यवस्था साधारणतः या ठिकाणी होते. आता रेल्वे होते असं आम्ही ऐकतोय, औसा निलंगा वगैरे वगैरे. म्हणजे आता तुम्हाला नाही होते ना, सर्वेक्षण सुरू आहे. हां, त्यामुळं रेल्वेचं जाळं सुद्धा उभं राहत आहे. निलंग्याहून चाललं ना, तर रेल्वेचं जाळं उभं राहत आहे आणि आनंद आहे. आणि हे झालं पाहिजे, का होऊ नये. शेवटी सरकारं ही लोकांसाठी असतात आणि या सरकार या व्यवस्थेतून लोककल्याणकारी निर्णय आणि विकास जर झाला तर त्याचं स्वागतच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या याच्यामध्ये येणाऱ्या काळात आता लातूर पुणे इंटरसिटीची आपली मागणी होती, ती सुरू झाली. लातूर पुणे इंटरसिटी प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी सुरू केली आहे, पण ती आवश्यक होती. कारण लातूरहून पुण्याला जाणारे आणि पुण्याहून लातूरला येणारे एवढे लोक आहेत की आता ही रेल्वे सुरू झालेली आहे. आमची मागणी अशी आहे की आता वंदे भारत ही लातूरला सुद्धा सुरू व्हावी, जेणेकरून लातूरकरांचा प्रवास सुखकर होईल, जलद गतीनं होईल. हे देखील आपल्याला या एकंदरीत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जो काही विकासाच्या योजना आपण साधारणतः तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये याचा समावेश होणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आता अनेक प्रश्न आहेत, जसं आता जिल्हा रुग्णालय ते रेंगाळत पडलेलं आहे. वैद्यकीय महाविद्यालय तर चांगल्या पद्धतीनं विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कार्यरत आहे. तिथं आपण 100 खाटाचं एक नवं रुग्णालय लातूरच्या जुन्या गावामध्ये मंजुरी त्याला दिली, त्याचं काम आता सुरू होईल. नव्या OPD इमारतीचं सुद्धा 100 खाटाची इमारत त्याला मंजुरी दिलेली आहे. व ही जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था अधिक सक्षम आपल्याला कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. नर्सिंग कॉलेज मंजूर झालं. मी बियाणीजीला म्हणत होतो की तुम्ही नर्सिंग कॉलेज सुरू करा, पण तुम्हाला खूप वेळ लागतो आहे. खरं म्हणजे मी मंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालय याची परवानगी ही त्या काळात माझ्याकडे होती आणि शाहू कॉलेजला मी सांगितलं होतं, दयानंद शिक्षण संस्थेला मी सांगितलं होतं की तुम्ही वैद्यकीय महाविद्यालय किंवा वैद्यकीय शिक्षण संकुल याच्यामध्ये आता तुम्ही पाऊल टाकलं पाहिजे. आणि त्या दिशेनं आता येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या महिलांच्या बाबतीमध्ये आता इथं सादरीकरण झालं, महिलांना जी संधी आपल्याला द्यायची आहे, पण ज्या मुली आहेत ज्या अगदी गावामध्ये आहेत, गावात तांड्यावर आहेत, त्यांनासुद्धा प्रत्येकालाच डॉक्टर होता येतं असं नाही, प्रत्येकालाच इंजिनियर होता येतं असं नाही, पण हेल्थकेअरमध्ये आपल्याला जे काही ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे, मग ते नर्स असेल, टेक्निशियन असेल, हे निर्माण करता आले पाहिजे आपल्याला. आणि ते लातूरमध्ये सहज शक्य आहे. कारण ज्याला नीटमध्ये प्रवेश परीक्षा देऊनही मिळत नाही एखाद्या महाविद्यालयामध्ये, त्यांना काही पर्याय आपल्याकडे इथं आपल्याला देता आले पाहिजेत. म्हणून त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला काही प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिल्हा रुग्णालय जे सरकारकडं प्रलंबित आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत की ते कृषी विद्यापीठाची 10 एकर जागा आपण जिल्हा रुग्णालयाला मंजूर करून दिली आणि आता कृषी खातं आणि आरोग्य खातं, मग त्याचे पैसे कोणी भरायचे, कोर्टामध्ये एक दावा सुरू आहे त्याच जागेचा, आणि मग कोर्टाच्या दाव्याचा जर निकाल लागला तर ते पैसे कोणत्या खात्याने द्यायचे, साधारणतः ही चर्चा राज्य सरकार स्तरावर सुरू असल्यामुळं त्याला थोडासा विलंब होतो आहे. पण आमचा असा आग्रह आहे की कृषी खातं काय आणि आरोग्य खातं काय,
सरकारला जर कोर्टाने सांगितले पैसे भरा तर ते सरकारच्याच तिजोरीतनं ते जाणार आहे. त्यामुळं आमचा असा आग्रह आहे की ती जागा ताब्यात घेऊन ते काम सुरू करा, जेणेकरून आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये जी काही उणीव आहे ती उणीव तिथून दूर होईल. आणि डॉक्टर चिंतेनी देखील अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत, अनेक कल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. ऑर्गन ट्रान्सप्लांट सेंटर हे लातूरमध्ये सुरू झालं पाहिजे. आता अनेकांना हैदराबादला जावं लागतं, अनेकांना मुंबईला जावं लागतं, अनेकांना चेन्नईला जावं लागतं, तर मग ते इथेच का होऊ नये. आता कॅडावर डोनेशन्स हे होतात, ट्रॉमा सेंटर्ससुद्धा अनेक ठिकाणी उभे राहिलेले आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या व्यवस्थेला आपल्याला जर सक्षम करून एक आधुनिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला पावलं उचलणं आवश्यक आहे. आपली मार्केट यार्डच्याबद्दल ललितभाईंनी देखील या ठिकाणी सांगितलं, त्याचं काम आता सुरू होत आहे. पण तुम्हाला सांगायला हरकत नाही की एखाद्या नव्या ठिकाणी जायचं म्हटलं की विरोध होतो. हां, म्हणजे आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. म्हणजे जे जे नवं ते ते लातूरला हवं असं जरी हे ब्रीद वाक्य असलं तर त्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर आहे, जे जे नवं ते ते लातूरला हवं, पण ते आम्हाला पाहिजे त्यावेळेला हवं. हां, कारण आता जेव्हा मीटर लावायचं म्हटलं होतं आपण पाड्याला, तेव्हा ते त्यावेळेला नको होतं. आणि ते बरोबर होतं. कुठलीही गोष्ट लोकशाहीमध्ये लोकांना पटेल तीच केली पाहिजे आणि त्या लोकभावनेचा आपण सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी देखील, म्हणजे ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकरजी, उदय गवारे यांनी जे काही आंदोलन त्या काळामध्ये केलं, तुम्ही तुमची बाजू मांडली, आम्ही आमची बाजू मांडली. पण त्यानंतर असं लक्षात आलं की ते जे मुद्दा मांडतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि लोकांचा देखील त्याला म्हणजे पाठिंबा म्हणा किंवा सहमती म्हणा, काही म्हणा, तर ती देखील त्या काळामध्ये जाणून आली आम्हाला. आणि मग आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा 4 पावलं मागे घेतले आणि मग तो जो करार होता तो रद्द केला. आणि मग जी नळपट्टी आपली ऐतिहासिक आहे ती लागू केली आणि अजूनही आपली नळपट्टी ही चालू आहे. आता ती नळपट्टी कोणी वसूल करतं का, कोणी भरतं का, हा भाग वेगळा. आणि म्हणूनच ते जे म्हणाले 200 कोटीची थकबाकी आहे आज तारखेमध्ये. आणि हे सुद्धा सत्य जे आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून त्या काळामध्ये आपण नळाला मीटर बसवणे हे टाळलं. आणि हे खरं आहे की नंतर दुष्काळ पडला, पाणी देखील आपल्याला देता येत नव्हतं. आणि 2 दिवसाचं 8 दिवसावर, मग 15 दिवसावर, मग महिन्यावर, आणि मग तर पाणीच बंद झालं. आणि मग बोरवेल, टँकर, रेल्वेनं पाणीसुद्धा लातूरला म्हणजे पुरवण्याचा एक काळ आपण पाहिलेला आहे. पण ज्यांनी रेल्वेनं पाणी पुरवलं त्यांनी नंतर लातूरला आपल्याला पाणी द्यायचं आहे हा त्यांना विसर पडला आहे. आणि त्याच्यावरही काही पुन्हा नाही. म्हणजे आम्हाला प्रश्न विचारतात की उजनीच्या पाण्यावर किती निवडणुका काढणार, असं अनेक लोक आम्हाला प्रश्न करतात. पण पाणी मग ते जायकवाडीतून द्या किंवा मग ते माजलगावहून द्या, उजनीहून द्या, मराठवाडा वॉटर ग्रीड एक संकल्पना मागच्या काळामध्ये चर्चेला आली आणि ती देखील आता रेंगाळलेली आहे. त्याच्यावरही काही अजून झालेलं नाही. पण अशोक गोविंदपूरकरजी, तुम्ही जी काही भूमिका इथं मांडलेली आहे, वाहून जाणारं पाणी आपल्याला जर त्या काळामध्ये त्याचा उपसा करून आपल्याला ते उचलता आलं आणि ते जर आपल्याला साठवता आलं तर मला असं वाटतं की ती देखील कल्पना ही चांगली आहे. आणि त्याचा देखील अभ्यास मला वाटतं आयुक्तांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने तो करावा अशी सूचना देखील आम्ही त्या ठिकाणी करू. आणि मला असं वाटतं की हे प्रॅक्टिकली फिजेबल आहे का, त्याला मग उपसा करायला आणि पाणी उचलायला किती खर्च येतो, ते पाणी आपण कसं वितरित करणार. आता 2 दिवसाचं पाणी आपण मग ते वाहत जाणारं पाणी तुम्ही रोज उचलणार नाही.
कारण एकदा उचलून टाक्या भरल्या की मग ते पाणी तुम्हाला थांबवावं लागेल उचलायचं. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याची किती व्यावहारिक आहे का ते याचा देखील अभ्यास. पण सूचना उत्तम आहे की वाहून जाणारं पाणी आपल्याला जर लातूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जर उपयोगाला आणता आलं तर ते अतिशय महत्त्वाचं ठरेल, याबाबत माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. आणि पाणी हे जपून वापरलं पाहिजे, न्यायिक पद्धतीनं वापरलं पाहिजे, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आता अरुण समुद्रे जिथं आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्या काळामध्ये आपण खूप सगळ्यांनीच त्याच्यामध्ये प्रयत्न केला, पण महापालिकेनं देखील त्याच्यामध्ये काही सक्ती केली पाहिजे. म्हणजे शेवटी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना आव्हान करू शकतात, काही मदत करू शकतात, पण एखाद्याने केलं आहे का नाही हे साधारणतः पाहण्याची जबाबदारी आपली क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे, म्हणजे जे फील्ड ऑफिसर. पण ते फील्ड ऑफिसर साधारणतः बांधकामच कुठं चाललेले आहेत एवढंच बघण्यामध्ये जे मशगूल असतात, तर ते पाहत पाहत हे जर पाहिलं तर लोकांची खऱ्या अर्थानं सेवा होईल. आमची चर्चा झालेली आहे, ते देखील प्रयत्न करत आहेत, पण ही सुद्धा संस्कृती बदलायला थोडासा वेळ लागेल. आणि खरं म्हणजे आमच्या सगळ्याच अधिकाऱ्यांचं मला कौतुक करावंसं वाटतं की काहीतरी चांगलं करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. आणि म्हणून शेवटी कसं आहे की लातूर कोण घडवतं? लातूरकर घडवतात. आणि मग लातूरशी इमान राखायचा का नाही हे लातूरकरांनी ठरवलं पाहिजे. आता अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, आपण भेटी दिल्या, आग लागली, काही लोक मृत्युमुखी पडले दुर्दैवानं, तिथं फायर फायटिंगची व्यवस्थाच नाही. महापालिकेनं परवानगी दिली, त्यानं फायर फायटिंग लावलंय का नाही पाहिलंच नाही. म्हणजे जो आर्किटेक्ट आहे त्यांनी प्लॅन अप्रूव्ह केला, महापालिकेला सांगितलं हे अप्रूव्ड आहे, महापालिकेने अप्रूव्ह केलं, पण तो जो आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, त्यांनी पाहिलंच नाही. पाठकजी, त्यांनी पाहिलंच नाही तिथं की तिथं फायर फायटिंग चं त्यांनी तिथं यंत्र लावलं आहे का नाही. अगदी एखाद्या रुग्णालयामध्ये सुद्धा आपण गेल्यानंतर आग लागली तर कुठून एक्झिट आहे हे सुद्धा कुठं दर्शवण्यात येत नाही. म्हणजे इथून सुरुवात आहे. हे सगळं हळूहळू आपल्याला करा. आणि आता UDCPR तुमच्याकडे आलेला आहे, राज्य सरकारनं तुम्हाला आता हँडबुक दिलेलं आहे, काय काय करायचं ते तेवढंच करायचं आहे. काय आपल्याला फारसं वेगळं करायची गरज नाही. तुम्हाला केंद्रानं, राज्यानं हँडबुक दिलेलं आहे आणि त्या नियमामध्येच तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे, एवढंच करायचं आहे आपल्याला. आणि अनेक ठिकाणी म्हणजे दुर्दैवी प्रकार हे आग लागण्याचे घडले आणि निष्पाप जीव गेले. आणि मग लोक कोणाला विचारणार? शेवटी मी कोल्हापूरला असताना मी परवा म्हणजे पुढारी अनेक आहेत आणि पुढारपण बरेच करतात, पुढाकार कोणी घेत नाही. पुढारपण तेवढं विसरतात. पुढाकार कोणी घ्यायचा? आणि आमचं काम फार अवघड आहे, सोपं नाही. आज सकाळीच माझ्याकडे कुणीतरी आलं होतं, मुलगी होती, तिचे वडील होते बरोबर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातले. मी नंतर विचारलं त्यांना की मला वाटलं शहरातले आहेत काय. तर त्या मुलीला, ती MBBSला आहे मुलगी, 2-3 वर्ष ती पास होऊ शकली नाही. वडील माझ्याकडे आले की तुम्ही त्या संस्थेला फोन करून सांगा म्हणजे तिला 4थ्या वर्षात प्रवेश मिळेल. मला ते कळालं नाही सुरुवातीला. मग मी आमच्या त्या सुजित देशपांडेला विचारलं काय नेमकं हे, काय मागणी काय त्यांची. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही संस्था चालकाला फोन करा, म्हणजे मग ते पहिल्या वर्षातनं 4थ्या वर्षामध्ये सरळ त्यांना प्रवेश देतील आणि मग त्या लवकर डॉक्टर होतील. असं बरं का. म्हणजे त्यांनी ज्या अर्थी मला ही विनंती केलेली आहे, कदाचित त्या संस्थेमध्ये असं चालत असावं. शेवटी ऐकल्याशिवाय ते तरी कशाला येऊन आपल्याला विनंती करतील. आणि मग ते इथं विनंती करायला माझ्याकडे आले.
त्यांना मी सांगितलं, "हो, हे असं चुकीचं मला सांगता येणार नाही." म्हणजे आणि मी वडिलाला सांगितलं, तर समजा मुलीला हे जो अभ्यासक्रम आहे तो जर त्यांना पेलत नाही आहे, दुसऱ्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना प्रवेश द्या. नर्सिंग करू द्या, आर्ट्स करू द्या, कॉमर्स करू द्या, फिजिओथेरपी करू द्या. आता ते काय झालं मला माहिती नाही, पण तरी मी त्याला सांगितलं की त्यांच्या समाधानासाठी संस्था चालकांना फोन करा आणि त्यांना सांगा की हे येत आहेत, त्यांची काय विनंती आहे ती समजून घ्या आणि शक्य झालं तर मार्ग काढा. असं तर आम्ही आता हे आम्हाला करावं लागतं. त्याला काय पर्याय? शेवटी कसं आहे, माणूस म्हटल्यानंतर माणसाचं मन जर आपण नाही राखलं, ते कळंब तालुक्यात कुठल्या तरी गावातून ते बाभळगावला आले आणि मग त्यांनी ही म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय की ह्या अशा पुढाऱ्यांचं काम सोपं नसतं. आता साधारणतः जी अतिक्रमणं आहेत ही आपल्याला काढावी लागतात. आता बेकायदेशीर होर्डिंगबद्दल कितीतरी आपली चर्चा झाली. मी स्वतः सांगितलंय माझ्या कार्यकर्त्याला की माझं बेकायदेशीर होर्डिंग लावायचं नाही आणि म्हणून शहरामध्ये माझे कमी होर्डिंग तुम्हाला दिसत असतील, कमी प्रमाणामध्ये. आणि त्यांना सांगून ठेवले बेकायदेशीर होर्डिंग लावू नका. शहराचं विद्रुपीकरण होतं, अतिक्रमण आहेत, म्हणजे नाल्यावर पायऱ्या आलेल्या आहेत, रस्त्यावर पायऱ्या आलेल्या आहेत. बरं, शहराने देखील आता अनेक वेळा त्या पायऱ्या काढल्या. हे पायऱ्या काढतात, पुन्हा 2 दिवसांनी पुन्हा पायऱ्या तयार होतात. असं लातूरमध्ये आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की त्यांची ती अडचण आहे त्या दुकानदाराची. कशाला तो पायऱ्या बांधतो पुन्हा पुन्हा? तो एवढ्यासाठी बांधतो की तिथं नाली आहे, नाली ओलांडून मग त्या ग्राहकाला दुकानात जावं लागतं. त्या पायऱ्या त्याला कराव्याच लागतात. तरी मगाशी कोणीतरी म्हणालं की बंदिस्त नाल्या पाहिजेत, जेणेकरून मग त्याच्यात कचरा हा पडणार नाही. आता लातूरमध्ये सुद्धा आता आयुक्त तिथं आहेत, नालेसफाई किती दिवसाला होते हा खरंच संशोधनाचा भाग आहे. म्हणजे बरं, त्यांना करायची नाही असं नाही, ते म्हणतात 200 कोटी रुपये द्या, उद्या नाल्याच्या काच्या. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत आणि शहरामध्ये कसं आहे की आता ह्या शहराने आपल्याला एवढं दिलं, आपण शहराला काय दिलं? काय मागतं शहर आपल्याला? कर. आणि मग शहराला जर आपण जो कायद्यानं आपल्याला कर देणं बंधनकारक आहे तो जर आपण दिला, सगळ्यांनी दिला, शहर सुधारेल. तुम्हाला मल्टी स्टोरी पार्किंग पाहिजे, ती तयार होईल. आणि आता PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ह्याच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक सुविधा या निर्माण कराव्या लागतील. आता राष्ट्रीय महामार्गांचं झालं तर जवळपास लातूरचे सगळेच रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे झालेले आहेत. पण ते झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी वाढली आहे, कमी झालेली नाही. तुम्ही राजीव गांधी चौकात बघा, तुम्ही बाभळगाव नाक्याला बघा, गरुड चौकात बघा, अहिल्यादेवी होळकर चौकात पहा, तुम्ही PVR चौकात पहा, वाहतुकीची कोंडी कुठंही कमी झालेली नाही. हे 6 पदरी रस्ते आहेत, तरी वाहतुकीची कोंडी ही कमी झालेली नाही. या अनेक या रस्त्यांवर मंगल कार्यालय आहेत, आपलंही आहे, अनेक आहेत, 100 आहेत असं मला गोविंदपूरकर तात्या नेहमी सांगतात. हां, 100 आहेत. तर हे जे सगळे मंगल कार्यालय आहेत ना, यांनी वाहनतळाची व्यवस्थाच केलेली नाही. हे सगळं राष्ट्रीय काम राष्ट्रीय महामार्गावर. कशी वाहतुकीची कोंडी कमी होईल? कोणाला आपण नावं ठेवावं? सगळे आपलेच आहेत, सगळे आपलेच आहेत. कोण आपलं आता गाव एवढं लहान आहे की 100 लोक आपल्या ओळखीचे आहेत. हे मंगल कार्यालयाचे शाळा आहेत, शाळा आहेत. अनेकदा मी त्या शाळा मालकांना सांगितलंय, तुम्ही रस्त्यावर
त्या बस उभ्या नका करू. तिथं मुलं त्या बसमध्ये चढतात उतरतात. तुम्ही शाळेमध्ये करा. ती वाहनं एवढ्या वेगानं तिथे येतात. अनेक अपघात झालेले आहेत. आता देवरेंनी आपल्याला सांगितलं की 350-400 लोक अपघाताने मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि प्रत्येक संस्थेला ही अडचण आहे. आपल्याकडं वाहनतळ कोणी केलेलंच नाही. आणि मग हे जे काही आता नगररचना, खरं म्हणजे आज तो विषय तुम्ही घेतला नाही म्हणून मी बोलतोय त्याच्यावर. म्हणजे माझ्या मनोगतामध्ये ते सादरीकरण मी या ठिकाणी करतोय. पण वाहनतळं आपण केलेली नाहीत. आता दुकानांसमोर ग्राहकाला चालायला जागा नाही. ग्राहक आता राजीव गांधी चौकापासून शिवाजी चौकापर्यंत रस्त्यानेच चालतो. फुटपाथवर चालायला जागा नाही. PVR चौकापासून शिवाजी चौकात फुटपाथवर चालायला जागा नाही. म्हणून आयुक्तांना माझी अशी विनंती आहे की पहिल्यांदा ते फुटपाथ जे पादचारी आहेत त्यांच्यासाठी खुले करा. त्याला किमान त्या मुलाला, मुलीला, आईला, वडिलाला, आजी आजोबाला तिथं चालता तरी यावं खरेदी करताना. तिथंही बाजारपेठेमध्ये अनेक अपघात झालेले आहेत. तर ह्या सगळ्या व्यवस्था समजा आपल्याला 2047 मध्ये लातूर कसं असावं, ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ह्या आपल्याला आत्ता दूर केल्याच पाहिजेत. आणि भविष्याचा वेध घेऊन ज्या दळणवळणाच्या व्यवस्था आहेत, पर्यावरणाच्या व्यवस्था आहेत, वृक्ष लागवड आहे, सौंदर्यीकरण आहे लातूरचं, याच्यामध्ये आपल्याला आता भाग घ्यावा लागेल. आणि चंदीगडसारखं शहर आहे किंवा नाशिकसारखं शहर आहे, ह्या सगळ्या शहरांमध्ये जे काही घडलं त्याचं आपल्याला अनुकरण, किंवा जगामध्ये एखादं शहर असं असेल की त्याच्याकडनं काही आपल्याला प्रेरणा घेऊन आपल्याला काही करता आलं तर ते देखील आपल्याला करता आलं पाहिजे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तर फार अडचण नाही आहे, पण खून होत आहेत, चोऱ्या होत आहेत, जमिनी हडपण्याचा प्रकार वाढलेला आहे. अनेक आमच्या लातूरच्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. माझ्याकडे अनेक लोक आले. खरं म्हणजे मला हे तुम्हाला सांगायचं होतं की जिथं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस दल, राजकीय हस्तक्षेप तुमच्याकडे कुठंच नाही, आणि तुम्ही इथं असताना एखाद्या मोकळ्या जागेवर कोणाला तरी अतिक्रमण करायची मुभा किंवा त्याचं धैर्य कसं होतं, हे व्हायलाच नको. तुमची जरब पाहिजे. मग एखादा कोणीतरी लातूरचा आमचा व्यापारी आहे, शेतकरी आहे, त्याची जमीन आता मोक्याच्या ठिकाणी आली म्हणून तिथं कोणीतरी एखादी टपरी उभी केली आणि तो जमीन आता म्हणतो माझी आहे, असं कसं चालेल? आता मांजरा कारखान्यापासून शिवाजी चौकापर्यंत 2 रस्त्यामध्ये जी जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण व्हायला लागलेली आहे. अनेकदा आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की याच्याकडे लक्ष द्या. ते म्हणतात आमच्याकडे 7/12 आहे, आमच्याकडं काय प्रॉपर्टी कार्ड आहे. ते जरी असलं, आपण एकदा गृहीत धरू की ते जरी असलं तरी तिथं बांधकाम करता येत नाही तुम्हाला. विना परवाना बांधकाम झालेली आहेत. व ती विना परवाना जी बांधकाम झालेली आहेत ती कशी होतात? खरं म्हणजे मला ह्यांना जाऊन भेटायचं होतं स्वतःला. खरंच म्हणजे मी अनेकदा सांगितलं, पण ते मी गेलो की मग ती नाहक चर्चा होईल वगैरे वगैरे. पण मला जाऊन भेटायचं की तुम्ही आलात कुठून, तुम्ही कसं काय इथं, हे म्हणजे अगदी रेल्वेचा रूळ आणि राष्ट्रीय महामार्ग. आता मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आता इथं मागणी एक आली की हा लातूर ते टेंभुर्णी रस्ता झाला पाहिजे. आता तो रस्ता अरुंद आहे, आपल्याला रुंद करायचा आहे. तो जर रुंद करायचा असेल तर कुठं करायचा? ही जर बांधकामं त्या रस्त्याच्या कडेला झाली किंवा होऊ लागली तर ह्याला कोण काढणार नंतर? आता प्रस्तावित रस्ता आहे ना तो, 2047चा आपल्याला विचार करायचा आहे. आणि 2047कडे पावलं टाकत असताना हे जे अडथळे आहेत ते आज आपण दूर नाही केले तर कसं होणार? आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा पहा, याच्यामध्ये थोडी रेटा लोकांचा असल्याशिवाय ही जे काही अतिक्रमणं होत आहेत, ही जी काही बांधकामं होत आहेत, आता फार गंमत आहे बरं का. म्हणजे मला ते म्हणाले की प्रॉपर्टी कार्ड आहे, तहसीलदार म्हणाले, मला SDO म्हणाले,
मागे जिल्हाधिकाऱ्यालाही आम्ही बोललो पालकमंत्री असताना वगैरे वगैरे. तर गंमत अशी आहे की ज्यांनी कोणी हे सगळं केलं आहे किंवा जे करतात त्या हरंगुळ स्टेशनसमोर अतिक्रमण नाही. स्टेशनसमोर जागा तीच आहे, मोकळीच आहे, मधली रस्त्याच्या आणि रोळाच्या मधली जागा, तिथं हरंगुळ स्टेशन आहे, तिथं अतिक्रमण केलेलं नाही. पुढे गेलं की ते म्हणतात जागा आमची आहे, तिथं अतिक्रमण केलेलं आहे. आणि म्हणजे अधिकारी आहेत, समजा BDO आहे, तहसीलदार आहे, यांच्या कार्यक्षेत्रामध्ये समजा हे जर होत असेल तर हे त्यांनी पाहायला पाहिजे. तर सगळ्याच गोष्टी काही आमदार खासदार पाहू शकत नाहीत, मंत्री पाहू शकत नाहीत. आणि म्हणून हे जी काही सार्वजनिक मालमत्ता आहे, सार्वजनिक मालमत्ता जपण्याचं काम कोणाचं आहे? हे काम शासनाचं आहे आणि शासनानं हे पुढाकारानं केलं पाहिजे. आणि हे जर आपण नाही केलं तर पुन्हा परत त्याच अडचणी येतात. तर अशा या दृष्टिकोनातून आपल्याला ही पावलं उचलणं आवश्यक आहे, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दलसुद्धा देवीकुमार पाठकजींनी काही मुद्दे उपस्थित केले. ते खरं आहे की विरंगुळा केंद्र म्हणजे आता आयुक्त इथं आहेत, खरं म्हणजे आपले 4 का 6 झोन आहेत. तर त्या 6 झोनमध्ये किमान 6 विरंगुळा केंद्र हे जर आपण जागा निश्चित केल्या तर त्याला निधी देण्याचं काम आम्ही करू, हे मला आपल्याला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. कारण आणि वृद्धाश्रम काही आहेत, काही चांगले आहेत. आणि आणखी जर काही म्हणजे अशा व्यवस्था जर आपल्याकडं लातूरला हव्या असतील, आणि आता काय म्हणजे वृद्धाश्रम हे आपल्याला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये हे बसत नाही. पण हे वृद्धाश्रम कोणासाठी असतं की त्या परिवारामध्ये तो एकटाच आहे, आता कोणीच नाही. नाही म्हणजे ते आता एकटेच आहेत, असतं ना, अशी काय अनेक उदाहरणं आहेत की कोणीच नाही त्यांचं. अशा लोकांना तिथं राहण्याची व्यवस्था त्या वृद्धाश्रमामध्ये होते. आणि मग त्यांना काही आरोग्याची व्यवस्था लागली, डॉक्टर लागला किंवा त्यांना योगासनं करायची आहेत वगैरे वगैरे, त्यांना राहिलेलं आयुष्य हे समाधानानं आणि सुखानं जगता यावं आणि सन्मानानं, हे महत्त्वाचं आहे. तो सन्मान देण्यासंदर्भामध्ये आपल्याला, मला असं वाटतं की ही जी आपण मंडळी आहोत, आपण ज्यांना या ठिकाणी एकत्रित केलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते सामाजिक कार्य आपण पुढं होऊन केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकत्रितपणे काही विचार करून पावलं टाकता येऊ शकतील, असं माझं स्वतःचं मत आहे. रस्त्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केलेली आहे. महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले विचार या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत. व्यापार उद्योगाच्या संदर्भामध्ये आणखी एखादी गोलाई व्हावी असं विशाल अगरवाल यांनी सांगितलं, आणि ती झाली पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. ही जी बाजारपेठ आहे आमची जुनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ती बाजारपेठ मांजराच्या शेजारी गेल्यानंतर ही जी बाजारपेठ आहे, इथं आपण रिटेल आणि होलसेल वापर या बाजारपेठेमध्ये आपण करू शकतो. त्यांना वापराचा बदल जर आपण करून दिला तर दुसरी गोलाई त्या 30 एकरमध्ये होऊ शकते, हे देखील मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि ज्याची जागा आहे त्यांनी करायची, कोणाची जागा कोणी हिरावून घेणार नाही. होतं असं की आता मी तिकडे गेलो तर ह्या जागेचं काय होणार. आम्ही अनेकदा त्यांना सांगितलं की ही जागा तुमची कोणीही काढून घेणार नाही, तुम्ही तुमचं जे काही आडत आहे ती तिकडे उभी करा आणि इथं काहीतरी वेगळा व्यवसाय तुम्हाला करता येईल, त्याचं भाडं मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावं, एवढंच. शेवटी आता ती जागाच कृषी उत्पन्न बाजार समितीची असल्यामुळं. आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा कोटा, रमेश बियानीजी म्हणाले की कोटा हे झालं पाहिजे. आणि खरं आहे की दक्षिण भारतामध्ये किंवा पश्चिम भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लातूर हे पोटेन्शियल आहे आणि इथं कोटासारखी व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये उभी राहू शकते. आणि त्याच्यासाठी आपण जे म्हणालात की आम्हाला 200-250-300 एकर जागा लातूरच्या जवळ जिथे रस्ते चांगले असतील, मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण
विचार करूया, शासनाला आपण बोलू, शासनाला आग्रह करू की आपण अशा जागेचं ॲक्विजिशन करूनसुद्धा जर आम्हाला देता आलं तर ते देखील आपल्याला करता येईल. आणि एवढंच नव्हे तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये सुद्धा तुम्हाला हे करता येऊ शकतं. अनेक आता खाजगी बाजार समित्या आहेत, त्यामुळे खाजगी या शैक्षणिक वसाहतीसुद्धा आपल्याला निर्माण करता येऊ शकतील. आणि रमेश बियाणीजी तुमच्याकडं अनंत कल्पना असतात आणि काय कल्पनांचा खजिना आहे, त्यामुळं ह्या कल्पना देखील राबवण्यामध्ये ते नक्कीच पुढाकार घेतील आणि आम्ही त्यांना सगळी मदत करू. या बाबतीमध्ये कुणीही शंका बाळगायचं काही कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. याच्यामध्ये मला आता थोडक्यात एवढ्याच सूचना म्हणा, विनंती आपल्याला या ठिकाणी करायची आहे की हे जे काही आता आपल्याकडं मजकूर एकत्रित झालेला आहे, याला आजच्या चर्चेनंतर अनेक इथं वैजनाथ शिंदे इथं आलेले आहेत, त्यांचा तुम्ही अजून सूचना घेतलेल्या आहेत, व्यंकटराव बेदरे इथं आहेत, अशा मंडळींच्या देखील सूचना या ठिकाणी आपण घेतल्या पाहिजेत. एखादं ऑनलाईन पोर्टल आपल्याला करता आलं याचंच या कार्यक्रमाच्या नंतर, तर त्या पेजवर सुद्धा सूचना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं मागवता येतील लातूरच्या नागरिकांकडनं. आणि एवढंच नाही तर जिल्ह्यातल्या नागरिकांकडनं आपल्याला त्या सूचना मागवता येतील आणि एक रोडमॅप या निमित्तानं आपल्याकडे तयार होईल. हे सगळे जे मुद्दे आहेत हे वेळोवेळी आमच्या मार्गाने योग्य व्यासपीठावर मांडण्यासाठी आम्ही तत्परतेनं प्रयत्न करू, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि जे बुकलेट तुम्ही तयार केलेलं आहे ते तर आम्ही आता घेऊन जाऊच बरोबर, पण मला खात्री आहे की त्यातले अनेक विषय, अनेक मुद्दे, अनेक सूचना एकंदरीत आमच्या देखील कामकाजामध्ये त्या मोलाच्या ठरतील याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कचऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चाबुकस्वार असं आपलं आडनाव आहे, मी पहिल्यांदा ऐकलं आहे. कुठून शोधून काढलं तुम्ही यांना? आणि तुम्ही विचार देखील तसेच व्यक्त केलेले आहेत. आणि खरंच त्यांनी चांगले मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. रिसायकलिंग ऑफ वॉटर आपल्याला करावं लागेल, रिसायकलिंग ऑफ वेस्ट आपल्याला करावं लागेल. आणि त्यांनी हिशोबच मांडला आहे की आता तुमची घरपट्टी 100 रुपये होणार, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं त्याचा दोष आता महापालिकेला देऊ नका. आता 60 रुपये मला वाटतं. हो तेच ना, मग स्वच्छता कर किती आहे काय ते? नाही हो, एवढा नसेल, जास्त आहे. मग आता त्यांचे 100 तुमचे 100 असे 200 रुपये. तर शहर हे शेवटी कसं आहे, त्यांचं बरोबर आहे ना, रोगराई कशामुळे पसरते? शेवटी कचरा पडला तर जागेचे भाव पडतात, दुकानाचे भाव पडतात. शहरामध्ये आल्यानंतर शेवटी गुंतवणूक करायला आलेला माणूस जेव्हा इथे येतो त्याला शहर स्वच्छ तरी दिसलं पाहिजे. हे सगळं आपल्याला, आणि काम करणारे लोक आहेत ना, ते म्हणाले ना की 1.25 लाख लोक म्हणजे कचरा तयार करतात आणि 500 हाताने तो उचलायचा. तर हे देखील त्यांनी जे इथं मांडलं आहे ते सूचक आहे, म्हणून त्याचा देखील आपण स्वीकार या ठिकाणी केला पाहिजे. खूप बोलण्यासारखं आहे, वेळ खूप झालेला आहे. आम्हाला काय आणखी 10 वाजेपर्यंत बोलता येतं, कारण आमचा नियम 10 पर्यंतचा आहे. 10 नंतर बंद करावं लागतं. आणि आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळं अशी संधी कोण सोडतं? आचारसंहिता त्याचीच वाट पाहत होतो आम्ही की आचारसंहिता लागली तर काय होणार. आपल्याला हे अधिकारी, त्यांना माझं कौतुक नव्हतं, त्यांना तुमचं कौतुक होतं की आचारसंहिता लागली तरी मी येईन पण तुम्ही येऊ शकत नाही. आणि म्हणून एक चर्चा व्हावी, तुम्ही इथं असावं, तुमच्या कानावर ही चर्चा पडावी, म्हणून हा सगळा या ठिकाणी चर्चा आयोजनाचा तो एक भाग आहे. आपल्या सगळ्याच सादरकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ज्या सगळ्या सादरकर्त्यांनी आता इथं सादरीकरण केलेलं आहे, आम्ही आता त्यांच्या संपर्कात राहणार आहोत. म्हणजे शेवटी त्यांच्या ज्या सूचना आहेत, त्यांच्या आणखी काही कल्पना आहेत, कसं करता येईल, त्याच्यामध्ये आम्ही त्यांनासुद्धा
सहभागी करून घेणार आहोत. याला लोकचळवळ लातूरसाठी म्हणूनही आपल्याला तयार करावी लागेल. आणि इथं एवढंच मी सांगू इच्छितो की सगळ्याच मुद्द्यांवर एवढ्या मोजक्या शब्दामध्ये आपल्याला म्हणजे त्याच्यावर भाष्य करता येत नाही किंवा स्पर्श करता येत नाही. पण आपल्यापैकी प्रत्येकानं जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, मी आपला लोकप्रतिनिधी या नात्याने त्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला काय करता येईल या संदर्भामध्ये विचार करून आपल्याला पुन्हा संपर्क करेन, एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. व्यासपीठावरचे आमचे सगळे मान्यवर ज्यांनी एक उत्तम चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं, लातूरसाठीचं चर्चासत्र लातूरकरांच्या सहभागातून लातूरच्या 2047 या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आयोजित केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि हे या सत्राचं सातत्य हे आपण राखावं हा देखील आग्रह या निमित्ताने मी करू इच्छितो. खरं म्हणजे आता मला तुम्ही हे सांगा की ही मूळ कल्पना कोणाची होती तुमच्या चौघांपैकी. तर माझा असा अंदाज आहे प्रदीप नंदनकरांची असावी. आणि मग ते प्रदीप नंदनकरांना सुचल्यानंतर मग त्यांनी संजय पांडे, मग लाहोटीजी, बियाणीजी या सगळ्यांना त्यांनी याच्यामध्ये गुंफलं आणि मग आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो. खूप सुंदर अशी चर्चा झालेली आहे. अनेकांनी या ठिकाणी जी मतं व्यक्त केलेली आहेत ही देखील महत्त्वाची आहेत. अशोकराव गोविंदपूरकरजी 7 मिनटं तुम्ही म्हणालात ते नाही म्हणाले आणि 12 मिनटं ते या ठिकाणी बोलले. आणि ते खरंही आहे, त्यांना तो पाण्याच्या विषयाला जर न्याय द्यायचा असेल तर किमान तेवढा वेळ तरी म्हणजे त्यांना बोलणं हे क्रमप्राप्त होतं. सुपर्ण जगताप पर्यावरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी खूप चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आमचे चिथाडे जी आहेत त्यांनी उत्तम मत व्यक्त केलं. ललितभाई शहा, रतन बिदादानी तर इंग्रजीमध्ये म्हणजे काय आज विचारूच नाही का. ते तुम्ही ते 2047 केल्यामुळं त्यांनी इंग्रजीत केलं. ते 2047 केलं असतं तर ते मराठीत केलं असतं त्यांनी. पण तुम्ही देखील उत्तम अभ्यास करून इथं मांडणी केलेली आहे. आणि खरंच म्हणजे उद्योगामध्ये सुद्धा आता नितीन कलंत्री आहेत, रतन बिदादा आहेत. अनेकदा आम्ही यांच्यावर चर्चा केलेली आहे की आता हे डाळ मिल आहे, तेलबिया कारखाने आहेत वगैरे वगैरे, आता साखर कारखाने असतील. आता आपण 50 वर्ष हे करतो आहे जवळपास. तर आता 2047 त्याची काय तयारी करायची, तर याच्यासाठी देखील आपण वेळोवेळी बसून काही चर्चा केली पाहिजे. तुम्ही सूचना केल्या पाहिजेत. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा रेडी टू ईट ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपण काम केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकायचं जर ठरवलं तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, हे लक्षात ठेवा. ते सारं स्वातंत्र्य तुम्हाला. अनेक इथं उद्योजक आहेत, ते अगदी नाविन्यपूर्ण कार्य इथं या औद्योगिक वसाहतीमध्ये करतात. आपल्यालाही माहिती नाही अशी कारखानदारी लातूरमध्ये आहे आणि त्याचा विस्तार झाला पाहिजे. हे मला इथं मुद्दामून सांगायचं आहे. आणि म्हणून काहीतरी आउट ऑफ द बॉक्स आपण केलं पाहिजे. ते जे आपण म्हणजे जी आडत असते आपली, मग तिथंच आता अजय शहा, ललितभाई मोकळे झाले आणि त्याला आडतीवर बसवलं म्हणजे हरकत नाही. पण त्याच्याबरोबर काही आणखी ललितभाई, तर ललितभाई कसं आहे अल्पसंतुष्ट असतात ना, तसे ते आहेत की बरोबर आहे की नाही, म्हणजे फार त्यांना लागत नाही वगैरे, अशा त्या प्रकृतीच्या आहेत. त्यामुळं काय करायचं आहे, कशाला करायचं आहे, कशाला ताप करता वगैरे वगैरे असं. पण आपल्या या लातूरमध्ये आता ही जी मंडळी आहे, काही करावं म्हटलं तर कोण येईल आणि कोण काय करेल ही भीती त्यांना.
खरंच बरं का, ही भीती आहे. आपण काही करायला गेलो तर काय होईल, कोण येईल, करू देतील का नाही, कोणीतरी काहीतरी धमकावेल, कोणीतरी काहीतरी खंडणी मागेल, असे बरेच किस्से आहेत लातूरमध्ये. हे पूर्वी नव्हतं. मला आठवतं आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तेव्हा इथं कायद्या सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अशा अनेक घटना घडायच्या. तेव्हा त्यांनी आपल्या पटनायक, अरूप पटनायक, ते शेवटी आयुक्त होते मुंबईचे, पोलीस आयुक्त, त्यांना इथं आणलं होतं आणि ते नाशिकला गेले होते दौऱ्याच्या निमित्तानं. आणि त्या पेपरमध्ये बातमी आली होती नाशिकमध्ये की एका पोलीस अधिकाऱ्यांनी काही टवाळ खोर जे आहेत त्यांना रस्त्यावरच श्रीफळ, वेगळा शब्द प्रयोग मला करता येत नाही, तर त्यांना देण्याचं काम त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलं. आणि लातूरमध्ये सुद्धा त्याची आवश्यकता त्या काळात होती आणि म्हणून त्यांना तिथून त्यांनी हेरून लातूरला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नेमलं. आणि तेव्हापासून त्या कायदा सुव्यवस्था, चोऱ्या चकाऱ्या, गुंडगर्दी याच्यामध्ये बदल झाला, कमी झाली आणि लातूरला शिस्त लागली. कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित ठेवण्यामध्ये अरूप पटनायक यांचा त्या काळामध्ये सिंहाचा वाटा राहिला असं मी ऐकतो. आम्ही आता वैजनाथ शिंदे आम्हाला सांगतात त्या काळातलं सगळं, कारण ते त्यांच्या उमेदीचा काळ. आता ते ट्रक अडवणे, फोडणे, टायर फोडणे असं ते त्या काळात चालायचं ना. म्हणजे असं मी ऐकतोय बरं का, आंदोलनाचे दिवस. म्हणजे चुकीच्या अर्थानं नव्हे. जेव्हा तो शासनाचा जो अन्नधान्याचा जो माल होता तो जेव्हा अयोग्य मार्गाने कुठंतरी पळवला जायचा आणि गरीब माणसाला जेव्हा तो मिळत नव्हता तेव्हा ते आंदोलनं त्यांनी केलेली आहेत. म्हणजे ते टायर फोडणे, ट्रक अडवणे, म्हणजे गरिबाला अन्नधान्य मिळत नाही आणि तुम्ही काळ्या बाजारात ते विकता, अशा काळामध्ये त्यांनी ते आंदोलनं केलेली आहेत. म्हणून आपण त्या सगळ्या ह्याच्यातनं आलेले आहोत. आणि लातूर आता एवढं प्रगत होतं आहे की आता याच्यामध्ये आम्हाला लातूरला दृष्ट लागू नये ही आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून या निमित्तानं अधिकाऱ्यांना देखील माझी अशी विनंती आहे की लातूरमध्ये जे अपप्रकार होत आहेत किंवा घडत आहेत वेळेत त्याच्यावर आळा आणला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आमचं जेवढं सहकार्य अपेक्षित असेल ते सहकार्य नेहमी राहील, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे एक मुद्द्याला आपण स्पर्श केलेला नाही. ड्रग्ज या मुद्द्याला आपण स्पर्श केलेला नाही. अंमली पदार्थ त्याच्यावर कोणी बोललं नाही. पण हे जर खुलेआम शाळा कॉलेजच्या बाहेर लातूरमध्ये जर उपलब्ध होणार असतील तर ते देखील आपण आत्ताच त्या संदर्भामध्ये कडक पावलं उचलली पाहिजेत. हे जरा मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ते चलन इथं येऊ नये. नाही तर पुन्हा मग जे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आलेलं लातूर आहे त्याला दृष्ट लागेल आणि त्याच्यामध्ये पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळं अंमली पदार्थ जे आहेत, मटका, बेटिंग, ह्याच्यावर आता कोणीच बोलत नाही. आता सायबर क्राईम आपण त्याची सगळ्याची चर्चा करतो. हे जे काही जी तरुण पिढी आपली या सगळ्या ह्याच्यामध्ये बिघडण्याची कारणं जी आहेत त्याच्यावर शेवटी प्रशासनानं, शासनानंच पावलं उचलली पाहिजेत किंवा त्याच्यावर निगराणी ठेवली पाहिजे. हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आता मला आमचे लोक सांगतात की गुटख्यावर बंदी आहे, मटक्यावर बंदी आहे, अनेकावर बंदी आहे. पण ती बंदी नुसती म्हणजे नावाला आहे, पण सर्रास सर्रास हे सगळं सगळीकडं सुरू आहे असं म्हणतात. पण तुमच्याकडे CID आहे, तुमच्याकडे इंटेलिजन्स आहे, तुमच्याकडं तुमचे पोलीस बीट आहेत जे करतात सर्वेक्षण वगैरे, त्यांना देखील आपल्याला अलर्ट करावं लागेल
की या संदर्भामध्ये देखील लातूरमध्ये अशा घटना घडून आहेत किंवा असे प्रकार इथं जन्माला येऊ नयेत हे आपण मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझ्या विचारांना मी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.